विवेक नामदारजी जे स्टुडिओमध्ये आले त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. जय महाराष्ट्र. आणि या महानगरपालिकेच्या संदर्भात बोबाटाच्या वतीनं कुठले कुठले उमेदवार दिलेले आहेत आणि कोणकोणत्या प्रभागात? आम्ही शहरामध्ये 48 उमेदवार दिलेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे, आणि आमची 12 ठिकाणी आमची ज्यांच्याशी आघाडी आहे काँग्रेस पक्षाशी त्यांची मैत्रीपूर्ण लढत आहे. 36 उमेदवार आम्ही सोलो एकट्याच्या जीवावर आम्ही लढवत आहोत. एक्झिट पोल काय म्हणतो शिवसेनेचा गटागटाचा? अत्यंत चांगला एक्झिट पोल आहे. न भूतो न भविष्यती असं महापालिकेमध्ये यश आम्हाला मिळणार आहे. दरवेळी आम्ही हा जो नगरसेवकांची संख्या आहे ती आमची एकदा जर वगळलं आमचा जनतेतून निवडलेला जर नगराध्यक्ष नगरपालिका असताना तर आम्हाला फार घवघवीत असं यश कधी मिळालं नव्हतं, पण ह्यावेळी आम्हाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. काय कारण वाटतं त्यावेळेस घवघवीत यश नाही मिळालं? नाही, त्यावेळेसचे कारण निश्चितच असं आपल्याला म्हणता येईल की मागच्या लोकसभेमध्ये आपल्याला 42,000 मतांची आघाडी आहे परभणी विधानसभेमध्ये. मागच्या विधानसभेमध्ये आपल्याला 36,000 मतांची आघाडी आहे. आणि 2019च्या नंतर जे राज्यामध्ये बदल झाला महाविकास आघाडी सरकार आल्याच्या नंतर, म्हणजे 19 ते 21पर्यंत महाविकास आघाडी सरकार होतं, आणि एक संदेश ह्या महाराष्ट्रामध्ये गेला की उद्धव ठाकरे साहेबांनी कोरोना काळामध्ये जाती धर्म पंथविरहित काम केलं आणि त्यांची एक फॅन फॉलोईंग पक्षाचीच वाढली आणि सर्वच धर्म आम्हाला आमच्या सोबत आले, आणि त्यामुळे परभणीसारख्या एक विशिष्ट अशा सामाजिक रचनेच्या गावामध्ये आम्हाला निश्चित जास्त मोठ्या प्रमाणात यश मिळालं. ज्या परभणीमध्ये आम्ही जेव्हा आधी शिवसेनेत लढलो त्यावेळी आम्ही बघितलं की बऱ्याच ठिकाणी आमचे परभणी विधानसभेमध्ये आमचे खासदारकीचे उमेदवार असतील किंवा जेव्हा आपल्याला पूर्ण अटॅच होतं तेव्हा आपण शहरामध्ये मायनस असायचो, आणि नंतर जेव्हा ग्रामीण भाग सुरू व्हायचा तेव्हा प्लस असायचो. त्याच्या विपरीत परिस्थिती आता आहे. आता आपल्याला परभणी शहरामधूनच फार मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळत आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारची विकास कामे जी आमच्या माध्यमातून झाली आहेत, स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार संजयजी जाधव साहेब असतील, आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब असतील, आणि त्यांचा जो सर्वसमावेशक ॲप्रोच आहे पक्षाचा, त्याच्यामुळं निश्चित यशाची अपेक्षा आहेच. शिवसेनेमध्ये अभूतपूर्व अशी फूट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे आपला गट घेऊन बाहेर पडले, परंतु त्यावेळी परभणी जिल्ह्यातील जो शिवसैनिक शिवसेनेसोबत निष्ठेनं राहिला, उद्धव ठाकरे गटासोबत जो निष्ठेनं राहिला, त्याच गटाला महापालिका निवडणुकीच्या काळामध्ये तिकीट वाटपासंदर्भात बाजूला ठेवल्याचं दिसून आलंय. अनेक पदाधिकारी ज्यांची तिकीट अपेक्षाही नव्हती परंतु त्यांना देखील त्या प्रक्रियेमधून बाहेर ठेवलं असा आरोप होता, आणि त्यामुळे ते पदाधिकारी नाराज आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे राजीनामे देखील पाठवल्याचं समजतंय. नेमकं त्या पदाधिकाऱ्यांना दूर का ठेवण्यात आलं, कारण शिवसेनेसोबत ते कायम राहिले? ते नाराजीचा विषय 100% आपण म्हणताय ते बरोबर आहे. राजीनामे वगैरे काही कोणी दिलेले नाही आहेत. प्रश्न असा आहे की बघा, जेव्हा आता आपण बघत असाल की परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाशी अलायन्स केलेला आहे, आणि अलायन्स म्हणजे तडजोडी, आणि तडजोडी म्हणजे कुठं ना कुठं अन्याय हा होतच असतो. ही परिस्थिती काय फक्त आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाच्या ह्याच्यात नाही आहे. तुम्ही कुठलाही पक्ष बघा, इच्छुकांची संख्या, निष्ठावंतांची संख्या आणि सोबत असलेले समस्या जागेची, ही आपल्याला त्याचा विचार करायलाच लागेल. काल भारतीय जनता पक्षाचे 6 बंडखोरांना त्यांनी निलंबित केलं. आपण याला काय म्हणणार? आमच्या तर पक्षामध्ये असं कुणी पक्ष सोडून बाहेर जाऊन असं कुणी लढाई लढते असे उदाहरणं फार तुरळक आहेत. म्हणजे तोच प्रश्न आहे ना, त्यांची तिकिटाची इच्छा होती परंतु त्यांना तिकीट वाटपाच्या प्रक्रियेपासून सुद्धा दूर ठेवलं, आणि जे निष्ठावंत राहिले त्याच लोकांना दूर ठेवल्यामुळे ती नाराजी आहे. जे तुम्ही तिकीट वाटप केले त्याच्यामध्ये अनेक जण अक्षरशः ऐनवेळी तुमच्या पक्षामध्ये आयात केले, ती नाराजी आहे त्यांच्यामध्ये. नाही, भाजपचं जर म्हणताल तर भाजपमध्ये आणि तुमच्यामध्ये मग फरक काय राहिला? सेमच होते ना ते? नाही, आमचा पक्ष हा केडर बेस पक्ष आहे. आम्ही नेहमीच संघटनेला प्राधान्य देतो, संघटनेत काम करणाऱ्यांना प्राधान्य देतो.
पण मी जसं सांगितलं की अशी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे की त्याच्यामुळं थोड्याशा तडजोडी आम्हाला करावं लागल्या हे मान्य आहे. आणि भविष्याच्या काळामध्ये आम्ही ज्यांच्यावरही अन्याय झाला त्यांना कुठंतरी मानाचं पान देऊन त्यांची नाराजी आणखी जास्त चांगल्या पद्धतीने दूर करण्याचा प्रयत्न करू. राजकारणाच्या भूमिकेमध्ये ह्या गोष्टी होत असतात. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, पक्षाच्या मर्यादा, ह्या गोष्टी नेहमी सातत्याने हा संघर्ष चालूच असतो. म्हणून मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर नाही, आमच्या जागा आता आमची अशी अपेक्षा आहे की आम्ही 30चा आकडाच्या जवळ जायला पाहिजे. जे आमचं ॲनालिसिस आम्ही पक्षीय मार्फत केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही 30च्या आकड्यापर्यंत जायला पाहिजे. आणि आमचे जे मित्रपक्ष आहेत, सहकारी पक्ष, त्यांचासुद्धा एक सायझेबल आकडा त्या ठिकाणी 14-16 असा आम्हाला अपेक्षित आहे. शिवसेना ज्या वेळेला एकत्र होती त्यावेळेला एवढी तुमची संख्या आली नव्हती. आता तर शिवसेनेचे 2 तुकडे झालेले, तरी तुमची अपेक्षा 30ची कशी कोणत्या नाही, इथे फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचंच प्राबल्य आहे. इथं दुसऱ्या शिवसेनेचं त्या गटाचं काही हे नाही. हा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेचे, इथे खासदार शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा, इथला आमदार शिवसेनेचा. आणि त्यामुळं मला असं वाटतं की इथली मी जी तुम्हाला सगळी इथली एक रचना सांगितली त्या पद्धतीने इथं दुसरा कुठलाच प्लॅन असू शकत नाही. परंतु पडद्यामागची सूत्र हे आपणच हलवता शिवसेने उभाटा गटामध्ये, खासदार असो किंवा आमदार असो, त्यांच्या मागे जे काही यंत्रणा चालते हे तुम्ही हँडल करता असं नेहमीच एक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असते. म्हणून त्याच्यामध्येच तिकीट कोणाला द्यायचे आणि कोणाला नाही याची डिसिजन नेमकं कोण घेतं? तुम्हीच घेता का अजून नाही, असं बघा, मी पक्षाचा महानगर प्रमुख आहे. माझ्यावर जबाबदारी निश्चित आहे. आणि आमच्या इथं कसं आहे, आम्ही अत्यंत, तुम्ही बघितलं असेल की सन्माननीय खासदार साहेब असतील, ते पक्षाचे उपनेते आहेत. संघटनात्मक त्यांचा मागच्या 40 वर्षाचा अनुभव आहे. शिवसेनेत साध्या शिवसैनिक पदापासून ते आज खासदारकीच्या पदापर्यंत आहेत. आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब हे मागच्या 15 वर्षापासून परभणीच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. आणि मी स्वतः, मला आता अंदाजे 23-24 वर्ष होत आहेत पक्षामध्ये काम करत असताना. मी सगळ्या महत्त्वाच्या पदावर काम केलेलं आहे. माझी सुरुवातच शहर प्रमुख पदापासून झाली होती. आणि शहराचा जो काही मला अभ्यास आहे आणि जो आम्ही चर्चेच्या मार्गातून, आमदार साहेब असतील, खासदार साहेब आहेत, एक सामोपचाराच्या भूमिकेतून आम्ही मार्ग काढून ह्या गोष्टी ठरवतो. आणि जेव्हा आम्ही इतर पक्षांची जेव्हा तडजोडीच्या भूमिका घेतल्या किंवा काही धोरणात्मक निर्णय घेतले की कुठल्या कुठल्या प्रभागावर आम्हाला फोकस करायचे, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही सर्व प्रमुख मंडळी सहभागी असतो. असा हा एकट्याचा निर्णय म्हणणं उचित होणार नाही. याच कार्यकर्त्यामधून अजून एक चर्चा येते की MLC साठी तुमचं नाव समोर येतं. आता ते MLCचे माझा दावा तर फार आधी होता, पण आता ते नशिबाच्या गोष्टी आहेत. त्याचा आणि ह्याचा मला वाटतं काही एवढा संबंध नाही. प्रयत्न करत राहणे. आज आमचा उद्देश एकच आहे की आमची परभणी शहर महानगरपालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मशाल ही निशाणी फडकली पाहिजे, एवढाच आमचा उद्देश आहे. महापौर शिवसेनेचा कोण? 100%. 5 पासून 30 पर्यंत ही जी उडी आहे तुमची ती कितपत? नाही, 5 पासून 30 पर्यंत ही उडी अशीच असते. आता भारतीय जनता पक्षाचे 2 खासदारापासून ते 350 खासदारापर्यंत पोहोचले. आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीचं काम करता, त्याच्यात किती तुम्ही केडर बेस काम करता, विकासाला किती प्राधान्य देता, आणि मतदारांना शेवटी तुम्हाला चाहणारा मतदार वर्ग असतो, त्याला तुम्ही किती कन्व्हिन्स करता ह्याच्यावर तुमचं यश अपयश आहे. 2026 मध्ये वाद महानगरपालिकेत जाणार नाही, याचं कारण काय? तुम्ही नाही, माझ्यावर शहराची पूर्ण जबाबदारी होती आणि मी स्वतः महापालिकेत एकदा प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि मी हा विचार केला की जी काही एक सक्रिय टीम लागते शहरात काम करताना, कारण एक निवडणूक म्हणजे फार मोठी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये रोज चित्र हे बदलत असतं. आणि ज्याला म्हणू की आपण समस्या, त्याच्यावर विचारमंथन आणि त्याचं निराकरण, ही प्रक्रिया जोपर्यंत इन्स्टंट होत नाही तोपर्यंत निवडणुकीमध्ये गणितं बसत नाही. आणि हे काय असा लिहिलेला पेपर नसतो निवडणुकीचा. हा पेपर रोज बदलत असतो. ह्याच्यामध्ये रोजच्या समस्या वेगळ्या असतात. आज सगळे प्रभाग चांगले चाललेत, मग मध्येच कुठल्या तरी प्रभागामध्ये काहीतरी नवीनच
विरोधी पक्षाकडून येतं, मग त्याला वेळीच खोडावं लागतं. ते खोडलं नाही तर मग ते गोष्ट अपप्रचार सुरू होतो. ह्या गोष्टी सतर्कतेनं करण्यासाठी मी स्वतःच असा निर्णय घेतला की मी थोडासा आराम करेल आणि जास्तीत जास्त जेवढे मंडळी आहे त्यांना आपण प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करू. विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये जे काही घटनाक्रम झाला आपल्या, कोणाचं तिकीट रद्द झालं, ऐनवेळी कोणाचे फॉर्म रद्द झाले, त्याची परतफेड म्हणून जास्तीत जास्त झुकतं माप एका गटाला देण्यात आलं असं देखील शिवसेनेमधून आरोप होतोय. नाही, असं मुळीच नाही आहे. शिवसेनेमधून असा आरोप होण्याचं काही कारण नाही. माझ्या कानावर नाही आलं, पण मला याचं उत्तर एकच द्यावं असं वाटतं की आम्ही परभणी शहराचे अभ्यासक आहोत आणि परभणी शहरामधले जे जे घटक ह्या राजकीय प्रक्रियेमध्ये यशस्वी होऊ शकतात आणि जे जे घटक आपल्यासोबत व्यवस्थितपणे काम करू शकतात अशा सर्वांचा विचार केलेला आहे. आता एका व्यक्तीचा विचार केलेला नाही. आमच्याकडे भारतीय जनता पक्षातून आलेले नंदू जरक आहेत, आपल्याकडे भारतीय जनता पक्षातून आलेले दिलीप ठाकूर आहेत, आपल्याकडे काँग्रेस पक्षात असलेले श्याम खोबे आहेत. ही सगळी मंडळी आम्हाला बाहेरूनच आलेली आहे. आम्ही कित्येक व्यापारी, कित्येक चांगले ठेकेदार, कित्येक चांगल्या मंडळी म्हणजे सगळ्या मंडळींना आम्ही समावेश करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. मुस्लिम समाज असो, हिंदू समाज असो, सगळ्यांना आम्ही एक बॅलन्स करून चांगली टीम बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यापारी आणि ठेकेदारांसमोर सर्वसामान्य कार्यकर्ता मागे राहिला का मग? तसं नाही आहे. आम्ही सामान्य कार्यकर्ता आहे. राहुल कटिंग आमचा सामान्य करता आहे, प्रशांत ठाकूर आमचा जुना कार्यकर्ता आहे. असे कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो. असे अन्याय म्हणून झालेलं नाही आहे. आता ती गोष्ट अशी आहे की मागणाऱ्यांची संख्या ही जास्त असल्यानंतर आपण जर कमी देऊ शकतो तर मग तिथं अडचणी निर्माण होतात. परंतु तुमचे जे नेते आहेत त्यांना निष्ठावंत म्हणून अशी त्यांची ओळख आहे. पण जे खाली आता जे स्थानिक लेवलवरती जे कार्यकर्ते ज्यांची ओळख अशी निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून होते, तर ते दुसऱ्या पक्षात गेलेत. काही राष्ट्रवादीमध्ये गेले, काही इतर पक्षात गेले. तर मग हे जाण्याचं कारण काय? नाही, हे बघा, असं असतं की निवडणुकीच्या राजकारणात विशेषतः ह्या ज्या निवडणुका असतात स्थानिक पातळीच्या, इथं प्रत्येक कार्यकर्त्याचं एक स्वप्न असतं. बऱ्याचदा तो कमिट होऊन ते काम करत असतो. आता एकेका प्रभागामध्ये 4-4, 5-5, 6-6 जणांनी उमेदवारी मागवल्या. आमच्याकडे 180 जणांनी इंटरव्ह्यू दिले. आता 180 जणांना आम्ही आमच्या 48 जागामध्ये समाविष्ट करणं अशक्य आहे. बऱ्याचदा रिझर्वेशनचे सुद्धा इश्यू असतात की आपल्याला ह्या गटामध्ये आपल्याला पाहिजे तसा उमेदवार मिळतो आहे, पण त्या गटात आपल्याला मिळतच नाही आहे. असे चांगल्या चांगल्या पक्षांवरही ही वेळ येते. म्हणजे ही काय एक प्रॅक्टिकल गोष्ट आहे ही. त्याच्यामध्ये कुठंतरी अजाणतेपणी, ज्याला अन्याय म्हणता येणार नाही, पण एक तो प्रक्रियेचा भाग होऊन बसतो. ही गोष्ट घडलेली आहे, ह्याच्यात काही दुमत नाही. अंतर्गत पक्षातून सेटलमेंटचं राजकारण आहे असं बोलायचं. मी तर म्हणेल उलटं, आता पहिल्यांदा असं झालं की सेटलमेंटचं राजकारणच नाही आहे. तुम्ही बघितलं असेल मागच्या ह्या म्हणजे नॉमिनेशन ते आज प्रचार संपायची वेळ येते. आता 5 वाजता प्रचार संपणार आहे. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही असं बघितलं असेल की आमचे सर्व मंडळी, नेते, कार्यकर्ते, सर्व मंडळी स्वतःला झोकून देऊन काम करत आहेत. अत्यंत. आता काल संध्याकाळीच आमची प्रभाग 10मध्ये एक सभा झाली, प्रभाग 9मध्ये एक सभा झाली, प्रभाग 16मध्ये एक सभा झाली. अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. ह्याच्यातलं काय असं मला कुठं दिसत नाही की कुठल्या प्रकारचं कोणी अंग काढून घेतं आहे किंवा कोणी हे करतं आहे. सर्वजण खांद्याला खांदा लावून काम करतात, म्हणूनच हे यश आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस सोबत आहे त्याचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? कुठल्या प्रभागामध्ये विशेषतः? नाही, निश्चितच काँग्रेससोबत आहे याचा फायदा होणारच झाला. कारण कसं आहे की काँग्रेस पक्षाचा चाहणारा फार मोठा मतदार ह्या शहरामध्ये आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. त्यांचे मागच्या वेळेस 31 नगरसेवक होते आणि त्यामुळे त्यांचं चाहणारा मोठा वर्ग आहे. आणि बरेचसे संमिश्र प्रभाग आहेत परभणी शहरामध्ये, जिथंमध्ये हिंदू मतदान पण आहे कमी प्रमाणात, दलित मतदान पण आहे, मग मुस्लिम मतदान पण आहे. असे जेवढे काही प्रभाग आहेत तिथं एक आम्ही चांगलं असं कॉम्बिनेशन, मिश्रण ज्याला म्हणू, ते आम्ही प्रेझेंट केलं आहे. आणि त्याच्यामधून आम्हाला खूप चांगले होप्स आहेत की काहीतरी चांगलं पिक्चर येईल. काँग्रेसला कमी जागा दिल्या, काल माजी खासदार जे दिलीप पाटील होते त्यांनी म्हणून सुद्धा दाखवले की आम्हाला एक जागा तुम्ही सोडली नाही, आम्ही म्हणतो. थोडंसं मला वाटतं म्हणजे काँग्रेसवर कुठेतरी अन्याय झाला असं वाटते का? नाही, अन्याय झालेला नाही आहे. अन्याय झालेला नाही आहे, असं काही अन्यायाचा प्रश्न नाही. मी काय म्हणतो की मी परत तेच सांगेल की जेव्हा आपण कुठलंही कोइलेशन करतो, आता
एक जस्ट इमॅजिन करा पिक्चर की आम्ही 65 उमेदवार उभे केले, तर आम्ही 17 लोकांना आणखी सॅटिस्फाय करू शकलो असतो ना, कारण आम्ही आता 48 केले. मग त्या 17मध्ये आमचे आणखी असंख्य लोक तिथे ॲडजस्ट झाले असते. त्यांनी इंडिपेंडेंटली गेले असते तर त्यांनीसुद्धा त्यांनी 28 उभे केले, त्यांचे आणखी जवळपास 37 उमेदवार ॲडजस्ट झाले असते. तर सांगायचा प्रश्न असा आहे की शेवटी यश कशाने मिळतं आणि कसं कॉम्बिनेशन होतं. देश पातळीवर NDA, आता भारतीय जनता पक्षाला सध्या तर कोणाचीच गरज राहिलेली नाही. एवढं असताना तिथेही कोइलेशन आहे, त्यांनाही काही जागा सोडाव्या लागतात. किंवा UPA असेल, त्यांनाही कोइलेशनमध्ये काही जागा सोडाव्या लागतात. तर मित्रपक्षाला जागा सोडणं म्हणजे अन्यायकारक आहे असं नाही, ते एक बेरजेचं राजकारण असतं. त्याचा अल्टिमेट बेनिफिट आहे जो निकालानंतरच लक्षात येतो की तुम्ही नेमकं जे केलेलं आहे त्याच्यात काय साध्य झालं आहे. तुमच्या मोजक्या जागा असताना सत्ताधारी पक्षाला 27 जागा सोडल्या. नाही, त्यांच्यातली बरेच मंडळी एक्झिट झाली होती, बाहेर पडलेले होते असं. आणि काही काही ठिकाणी असं झालं की त्यांच्याकडे जी अपेक्षा होती लोकांना की त्यांना उमेदवारी मिळावी, आणि आमच्याकडेही तशीच भूमिका होती. त्यामुळं काही ठिकाणी आम्हाला मैत्रीपूर्ण लढती लढवाव्या लागल्या. आव्हान निवडणूक पूर्व जी अलायन्स झालेलं आहे तुमचं, निवडणुकीनंतर टिकणार का इतर काही पर्याय आहेत आपल्याकडे? नाही, 100% आम्ही अलायन्सच्या माध्यमातूनच चालणार. असे कुठलेही पर्याय ठेवण्याचं काहीच कारण नाही. तशी परिस्थिती निर्माण झाली नाही, मुळीच नाही. अशी काही परिस्थिती होणार नाही. फार क्लीन मेजॉरिटी राहील. कुठल्याही प्रकारच्या तडजोडीची कुठलीही कोणालाही संधी नाही आहे. सरळ काम होणार आहे. आम्हाला खूप चांगल्या अपेक्षा आहेत. शेवटचं काही आवाहन करायचं तुम्हाला कार्यकर्त्यांना? बस आता येणारा मला वाटतं हे 48 तास फार महत्त्वाचे आहेत, आणि ज्या शक्तीने, ज्या प्रेरणेने ह्या सर्वांनी काम केले कार्यकर्त्यांनी आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी, ती प्रक्रिया अशीच चालू ठेवावी. आणि विजय निश्चित उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आहे, सोबत आपल्या काँग्रेस पक्ष पण आहे. तर एक चांगलं परभणीमध्ये विकासाचं नवीन सुरू होणार आहे. एवढंच आहे की ह्याच्यासाठी आपलं तन मन धनाने आपण स्वतःला झोकून द्यावं असं मी कार्यकर्त्यांना आवाहन करेन. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.